सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर ते रुई रोडवरच्या हेरिटेज लॉजिंग अँड फार्म हाऊस इथं अवैधरित्या सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी हॉटेल मालक, सध्याचा मालक, मॅनेजर, एजंट अशा 4 गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, वाहनं असा 1,02,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. रुई फाटा ते कबनूर रोडवरच्या कबनूर गावच्या हद्दीत हेरिटेज लॉजिंग अँड फार्म हाऊस आहे. या ठिकाणी सध्याचा चालक मालक संतोष पाटील हा लॉजिंगच्या नावाखाली एजंट पंकज चव्हाण याच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली. बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. त्यानुसार त्या ठिकाणी कोल्हापूर पोलिसांच्या पथकानं छापा टाकला. त्यावेळी तिथं वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं निदर्शनाला आलं. संतोष पाटील हा बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालवत असल्याचं माहीत असतानाही अमित देमण्णा यांनी स्वतःच्या मालकीचं लॉजिंग व्यवसाय संतोष पाटील याला दिल्याची माहिती उघड झाली. या प्रकरणी एजंट पंकज विठ्ठल चव्हाण वय 40 राहणार बालाजीनगर शहापूर, लॉज चालक संतोष सुरेश पाटील वय 44 राहणार षटकोन चौक इचलकरंजी, मॅनेजर नेमिनाथ दादा आवटे वय 40 राहणार दत्तनगर कबनूर आणि लॉजचा मूळ मालक अमित अण्णासो देमण्णा वय 36 राहणार माणगाव या 4 शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावेळी तिथं 2 महिलाही मिळून आल्या. कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह 1,02,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायदंडे करतायत. या 4 न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.